नमस्कार मित्रांनो, मी सागर कासारे आपले स्वागत करतो दक्ष ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत संजय गांधी निराधार योजना। संजय गांधी निराधार योजना राबवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे जे काही निराधार व्यक्ती आहे, जसे की अपंग, अंध, मानसिक व शारीरिक दृष्टिकोनाने बिमार असलेले वयोवृद्ध व्यक्ती, या व्यक्तींसाठी ही योजना राबवली जाते। ही योजना 1980 या वर्षापासून सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही वयोमर्यादासुद्धा ठरवून दिलेल्या आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते लाभार्थी पात्र आहे व कशा पद्धतीने या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता याची संपूर्ण माहिती बघणार आहोत। संजय गांधी निराधार योजनेची पात्रता काय मित्रांनो? लाभार्थ्यांचे वय हे 65 वर्षापेक्षा कमी असावे तरच लाभार्थी या योजनेत पात्र ठरणार आहेत। लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 21,000 किंवा 21,000पेक्षा कमी असावे। अपंग प्रवर्गातील जी काही लाभार्थी आहेत ते या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत, जसे की अपंग, मूकबधीर, मतिमंद इत्यादी प्रवर्गातील लाभार्थी या योजनेस पात्र ठरणार आहेत। ज्या लाभार्थ्यांना काही गंभीर आजार आहे, जसे की पक्षघात, कर्करोग, सकल, सेल असे काही गंभीर आजार असल्यास तेही लाभार्थी या योजनेस पात्र ठरणार आहेत। निराधार स्त्री, निराधार पुरुष, निराधार विधवा, घटस्फोट झालेल्या महिला, अत्याचारित महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत। या योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या परिवारांनासुद्धा काही आर्थिक मदत देण्यात येणार आहे, जसे की ज्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली असेल त्या शेतकऱ्याच्या परिवारालासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे। त्यासाठी मात्र एक अट आहे, ती म्हणजे शेतकऱ्याचे उत्पन्न खालील विहित केलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असले पाहिजे। आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या परिवारालासुद्धा या योजनेस पात्र ठरणार आहेत, त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। मित्रांनो, 18 वर्षाखालील अनाथ मुलांना यांनासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात मोठी पात्रता व डॉक्युमेंट, जसे की लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तो लाभार्थी मागील 15 वर्ष महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा तरच या योजनेचा लाभ घेता येणार आहे। संजय गांधी निराधार योजनेचे कागदपत्र काय आहेत मित्रांनो, ते आपण बघूया। या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय कागदपत्र लागतात? यासाठी आवश्यक कागदपत्रामध्ये सर्वात पहिले वयाचा दाखला हा आवश्यक आहे। जो लाभार्थी योजनेसाठी अर्ज करणार आहे, लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न किती आहे हे बघण्यासाठी उत्पन्नाचा दाखलासुद्धा लागणार आहे। लाभार्थी हा कोणत्या ठिकाणचा रहिवासी आहे, महाराष्ट्र राज्याचा 15 वर्षापासून रहिवासी आहे, यासाठी रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे। लाभार्थी कोणत्या प्रकारचा अपंग आहे, किती अपंग आहे यासाठी अपंग प्रमाणपत्र। लाभार्थी कोणत्या प्रकारचा आजारी आहे, कोणत्या प्रकारचा आजार आहे यासाठी रोगाचा दाखला लागणार आहे। अनाथ असेल तर अनाथ असल्याचा दाखला लागेल। वरील सर्व कागदपत्र आणि तुमचा अर्ज तयार करायचा आहे। जरी तुम्ही हा अर्ज तयार कराल, तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तलाठ्याकडे हा जमा करायचा आहे। जसे तुम्ही हा अर्ज तलाठ्याकडे जमा करून द्याल तशी तुमची पुढील प्रक्रिया चालू होईल। तुमचा अर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू होऊन जाईल। अशा प्रकारे संजय गांधी निराधार योजना या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता। तुमचे वय जसे 65 वर्ष पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला प्रति महिना 1,500 रुपये इतकी आर्थिक मदत पेन्शन म्हणून देण्यात येईल। तर ही होती मित्रांनो आजची माहिती। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।